आज ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की खुशूला घेऊन मी एकटी सगळं मॅनेज कसं करते आणि त्याचबरोबर सण कसा साजरा करते. तर इथे डी-मार्टमधून आल्यानंतर ना खुशूचे बाबा बाहेर गेले होते. तर खुशू बघा मला सोडायलाच तयार नव्हती. तिला कितीही समजवलं की आपण भांडे घासू दोघी मिळून, तरी नाही. कारण जस्ट लाईट आली होती आणि पाणीही भरून घ्यायचं होतं. पण खुशू काय ऐकायला तयारच नव्हती. खुशू मला म्हणत होती की चल बाहेर जाऊ. मग तिला म्हणलं तू खेळ, मी तोपर्यंत पाणी भरते. तरीही तयार नव्हती. मग म्हणलं चला हिनं झोपीला आलेली आहे तर हिला झोपी घालावं म्हणून मी हिला मांडीवर घेऊन अर्धा एक तास असं हलवत होते आणि पुढे काय करते बघा तिनं. आणि डोक्यात विचार होतं कारण ऑलरेडी मला खूप जास्त लेट झालं होतं कारण सकाळपासून लाईट नव्हती. ना पिण्याचं पाणी होतं ना सांडायचं पाणी होतं, त्याच्यामुळे फरशा वगैरे पण पुसायच्या होत्या. आणि ते बघा झोपतं अर्धा एक तास मांडीवर हलवल्यानंतर ना खुशू कुठे जाऊन बसते बघा. तिला म्हणलं चल ये झोपायला, तरीही तयार नव्हती. आणि बघा कसे नकले नकले करते. डोळ्यात तर झोप आहे पण झोपायचं नाही. मग खुशूचे बाबा आल्यानंतर ना बघा कशी मला मारायला येते. मग आणखीन खुशूच्या बाबांना काम होतं म्हणून ते बाहेर गेले. मग पाणी चालू केलेलं होतं. जे भांडे पडलेले होते ना ते सगळ्यात अगोदर म्हणलं घासून घ्यावे आणि किचन वाटा स्वच्छ करून घ्यावा कारण थोडंसं सुद्धा पाणी नव्हतं. मग तोपर्यंत खुशूला किचन वाट्यावरती ठेवलं आणि ती खेळायला पण लागली. इथे बघा तिला किती छान वाटत आहे आता. पण तिनं झोपली काही नाही. तिला झोप येत होती तरी पण झोपली नाही. मला जास्त कामं असलं ना की खुशूचं असंच असतं. मग त्याच्यानंतर ना भांडे वगैरे सगळे घासून घेतले. तिला खेळवत पण होते. आणि त्याच्यानंतर तिच्या लक्षात आलं की नाही आपण तर रडायचं. मग नंतर भांडे घासून तिला कसं तरी खेळवलं आणि थोडंसं खेळणे ठेवून तिला बाहेर ठेवलं तर खेळत आहे. आणि त्याचबरोबर खुशूचे बाबा पण आले होते. म्हणलं चला आता सगळे देवाचे भांडे आहेत ना तेही घासून घ्यावे. तसं तर हे सगळं मी एक दिवस अगोदर करत असते, पण आम्ही ना साड्या वगैरे घ्यायला गेलो आणि आल्यानंतर बाकीचे कामं होते त्याच्यामुळे हे पण काय उरकलं नाही. हे ना मी डी-मार्टमधून पितांबरी आणलेले फक्त 20 रुपयामध्ये आणि एवढे छान भांडे निघतात ना खरंच. तसं तर मी कधी कधी ते जादुई पाणी पण यूज करत असते जर मला जास्त काम असेल. पण हे पितांबर आणले होते आणि किती स्वच्छ भांडे निघालेले तुम्ही बघू शकता. आणि फक्त 20 रुपयाचे आहे. जर तुम्ही बाहेर जर घ्यायला गेलो ना तर याची किंमत 45 रुपये आहे, पण डी-मार्टला 20 रुपयाला मिळते. भांडे ते घासून ठेवल्यानंतर कॉफी करायला ठेवली कारण खूप उशीर झाला होता आणि ह्यांना कॉफीही प्यायची होती आणि मलाही. मग कॉफी करायला ठेवली आणि त्याचबरोबर नैवेद्यासाठी लगेच कुकर लावून घेतलं कारण म्हणलं एक एक करेपर्यंत खूप जास्त उशीर होणार होता. ऑलरेडी ह्या वेळेस ना मला खूप जास्त उशीर झाला. तसं तर जर वेळेस माझा 6 वाजेपर्यंत स्वयंपाक होत असतो, पण आज बघा काय झालं, लाईटच लवकर नाही आली. मग इथे मी आज बनवणार आहे छोले आणि त्याचबरोबर पुऱ्या. दरवेळेस ना मी दूधखीर बनवत असते, पण ह्यावेळेस मी बनवणार आहे श्रीखंड. आणि ह्यावेळेस मी भजे नाहीत बनवले, हे तळणीचं. हे म्हणले खूप जास्त तळायचं होतं त्याच्यामुळे राहू दे भजे. मग उशीरही झाला होता, म्हणलं चला जाऊ द्या ह्यावेळेस राहू देते. मग इथे कुरवड्या नव्हत्या म्हणून इथे मी जे खुशूचं तळायचं आहे ना ते तळे. त्याचबरोबर तांदळाच्या पापड्या होत्या, पण म्हणलं हेच जास्त झाले, खुशू आवडीने खाते तर म्हणलं एवढं हेच जास्त तळावं म्हणून इथे तळते. मधून मधून खुशू येत होती की मैया घे मैया घे. आणि असं मला जास्त काम असलं ना तिनं तिच्या बाबाकडेही जात नाही, तिला मीच लागते. मग तिला घेत घेत कसं तरी थांबत थांबत इथे मला करावं लागलं. त्याच्यानंतर हे सगळं करून पुऱ्या वगैरे सगळं करून घेतल्या आणि लगेच म्हणलं इथे तयार व्हावं कारण खूप जास्त उशीर झाला होता. आणि खुशूचे बाबा ना बाकीचं सगळं मला करू लागत होते थोडं थोडं. मग इथे पुऱ्या वगैरे झाल्यानंतर सगळ्यात अगोदर खुशूला तयार केलं आणि तिलाच ते डोक्यामध्ये घालायचं होतं. मग त्याच्यानंतर तिलाच नको वाटलं आणि असं एरीवरी ना तिनं खूप छान तयार होते. पण असा सण वगैरे असला ना मग तिला नको वाटतं तयार व्हायला, सगळं काढायला लावलं आणि हा ड्रेस पण काढ म्हणून रडत होती. मग मी तिला ना हसवायचा प्रयत्न करत होते, पण ती काय ऐकायला तयारच नव्हती. असं ना खूप आता त्या दिवशी ना दुकानामध्ये घेतल्यानंतर काढत नव्हती. आणि आज ना मुद्दा म्हणजे लहान बाळं तुमचेही असंच करतात का, कमेंट करून सांगा. का खुशूच अशी एक काय माहीत. आणि तिच्या बाबाकडेही जायला तयार नाही, मलाच म्हणत होती मैया घे काढ. मग इथे मलाही साडी घालायची होती. मग तिला कसं तरी इथे मी हसवलं आणि मग म्हटलं चला मीही तयार व्हावं. पण खूप जास्त टाईम झाला होता म्हणून मी काही जास्त मेकअप वगैरे केला नाही आणि बाकीची ज्वेलरी पण घातली नाही. जे वरी होतं देवाला काढलेलं तेच घातलं, सोन्याचं घालत बसले नाही. तसं पण जे लॉकरमध्ये ठेवलं होतं ना ते आणलं नव्हतं. आता पाडव्याला वगैरे आणता येईल म्हणून, कारण खूप जास्त धावपळ झाली दोघाच्याही पाठीमागं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी काय आणणं झालं नाही. मग इथे मी काय करते, क्लच घेते, त्याला स्वस्तिक आणि 5
कुंकू लावते. त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये ₹1 आणि हळद कुंकू टाकत असते, तांदूळ टाकत असते. त्याच्यानंतर नारळाला ना जे लक्ष्मी देवीचा मुकुट आहे ना ते लावत असते आणि त्याच्यानंतरनं हे आयते ड्रेस आणलेले आहेत बघा मी. खूप सुंदर दिसतात हे ड्रेस. मग इथे ना हे ड्रेस मी छान आणि खालीच तयार करत असते, कारण व्यवस्थित तयार करता येतं. उशीर झाला होता, टाईम संपला होता, पण म्हणलं चला मनोभावे पूजा करायची. तसं पण देवी लक्ष्मीला माहीतच आहे की मी एकटी आहे, माझ्या पाठीमागं माझं बाळ आहे आणि त्याचबरोबर आज लाईट पण गेली होती. म्हणलं चला काही का असे ना लोट घ्यायचा नाही, एकदम छान शांततेत आणि मनोभावे पूजा करायची, म्हणजे देवी मातेला पण प्रसन्न वाटावं आणि मलाही प्रसन्न वाटावं. म्हणून इथे मी टाईम घेऊन छानच पूजा करणार आहे, कारण आपण हे सगळं करतो पूजेसाठीच, देवासाठीच. मग म्हणलं गडबड कशाला करायची, एकदम शांततेमध्ये पूजा करायची. मग असं मी सगळ्या गोष्टी मांडून घेतल्या तयार झाल्यानंतर ना. आणि इथे बघा खूप छान वाटत होतं. जरा उशीर झाला पण मला तरी पण खूप छान वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि इथे पूजा दरवेळेस ना मी खूप छान पूजा मांडत असते, म्हणजे ही पण छानच होती पण याच्यापेक्षाही छान मांडत होते. पण ह्यावेळेस ना खूपच जास्त उशीर झाला आणि दरवेळेस कसा टाईम असल्यावर आपण जरा विचार करत असतो की कसं करायचं डेकोरेशन, काय करायचं. मग ह्यावेळेस म्हणलं चला, मग पूजा वगैरे स्वस्तिक काढून तो कलश मांडला. त्याच्यानंतरनं 5 पानं, त्याच्यावर सुपारी वगैरे खारीक ते मांडले. त्याच्यानंतरनं सगळ्यात अगोदर समईची पूजा केली, नैवेद्य दाखवला. मग तुळशी मातेची, झाडूची पूजा केली. त्याचबरोबर नंतरनं आम्ही दोघांनी इथे आरती केली, कारण खुशू झोपली होती. त्याच्यामुळे ना आम्ही दोघंच आरतीला होतो. इथे मी, खुशू आणि खुशूचे बाबा, ही होती आमची छान छोटी फॅमिली आणि छान दिवाळी. त्याच्यानंतरनं इथे खुशूच्या बाबांना नाम ओढला, कारण त्यांना खूप जास्त आवडतं आणि मलाही खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे. मग इथे आम्ही दोघांनी मिळून आरती केली. तुम्हाला आमची लक्ष्मीपूजन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असं करते मी मॅनेज, आणि आरती ते करायला ना 9:30 वाजले होते. चला इथे सेंड करते.